हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललो आहे मोरजाई देवीच्या यात्रेला. आणि आमच्या गावातून एक 20 किलोमीटर आहे आणि आम्ही चाललो आहे बाईकवरून. पूर्ण फॅमिली चाललो आहे. ही आमची दीदी आहे, आमचा वेदा. किती पण ऊन असू दे गाडीवर उभा राहणारच. बोरबेडमध्ये पोचलेलो आहे. ही बोरबेडची कमानी आहे. इथून आज जायचं आहे आपल्याला वरती. आणि आता आपण बरोबर डोंगराच्या खाली पायथ्याशी आलेलो आहे. तिथून चालत आपल्याला जायचं ते मुख्य दरवाजा आहे. आणि ही पाटी आहे वनरक्षक विभागाची. पूर्ण प्राचीन पाटी आहे. इथून वरती आपल्याला चालत जावं लागतं. इथं अशा पायऱ्या इथून सुरू होतात जायला. इथून आता दीदी विचार करायला लागली की वरती चालत जायचं कधी. पण नाही म्हटलं, जायला लागते आपल्याला. ही विचार करीत उभारली आणि विचार करता करता तिच्या मनात काय आलं, ती पळायलाच लागली. म्हणजे आता मी जातो सगळ्यांच्या आधी. वेदा पण तिला बाय बाय करायला लागला आहे. आणि आता चालत चालत आम्ही आता वरती गेलो ना, एक असा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो. हा व्ह्यू आपण मध्ये जाऊन घेतलेला व्ह्यू आहे. तिथून आपण वरती आलेलो आहे चालत. खाली बोरबेट गाव आहे, खूप छान गाव आहे इथे. आणि वातावरण इथले खूप छान असतं. आम्ही आता चालत चालत वरती चाललेलो आहे. मी खूप दमलेलो आहे चालून चालून. अजून भरपूर वरती जायचं आहे आपल्याला. आणि मुलं पण खूप दमलेली आहे आणि आता बसले तिथे पाणी प्यायला. दीदी पण इथं खूप दमली आता. दीदीला खूप ऊन लागते. आणि हा लखमापूर डॅमचा व्ह्यू आहे आपल्याला, म्हणजे सड्याच्या पाठीमागचा व्ह्यू आहे हा व्ह्यू आपल्याला बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवतो व्ह्यू कसा आहे तो. आता आपण पोचलेल्या वरती. हे पठार आहे, पूर्ण दगडाचं पठार आहे. आणि इथून मंदिरात जायला आपल्याला एक 15 ते 20 मिनटे लागतात चालत जायला. चालतच जावं लागतं. इथून काही गाडी जाऊ शकत नाही. गाडी इथं वरती येते, पाठीमागून येते, डोंगराच्या पाठीमागून 2 व्हीलर येते, 4 व्हीलर पण येते. सावकाश यावं लागतं. आणि आता पोचलेलो आहे आपण मंदिराजवळ. आणि इथं भरपूर गर्दी आहे. आता आपण जाणार आहे दर्शनासाठी. आपण दर्शनासाठी जाऊन आता रांगेत उभारलो. चालत चालत 15 मिनटं लागलीत आपल्याला दर्शन घेण्यासाठी आत जायला. हा मुख्य दरवाजा आहे, इथून आपल्याला आत जायचं आहे. आत गेल्यानंतर ना इथं आपल्याला बऱ्याच अशा मूर्त्या बघायला मिळतील. साईडला खूप मूर्त्या आहेत. अशा बऱ्याच मूर्त्या घडवून इथं ठेवलेल्या आहेत प्राचीन काळातील. आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे. एका दगडात, म्हणजे एका दगडामध्ये हे मंदिर कोरलेलं आहे. आणि इथे बघण्यासाठी भरपूर काय आहे. हे जे खांब आहेत, हे खांब पूर्ण दगडाचे आहेत. हा एकच दगड आहे. या दगडाला आतून पूर्ण असं कोरलेलं आहे. आणि इथे मंदिराच्या इथे हा गाभारा पण पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे. हे गुरु आहेत, आपल्या ओळखीचे आहेत. आत कोणाला सहसा सोडत नाहीत, पण आपल्या ओळखीचे असल्यामुळे आपल्या दीदीला डायरेक्ट आत जाऊन दर्शन घेता आलं. आता आपली दीदी आत जाईल दर्शनासाठी. गेली आहे आता दीदी आपली दर्शनासाठी आत. आणि दर्शन घेत आहे, पाया पडत आहे. ही देवीची मूर्ती आहे, मोरजाई देवीची मूर्ती. खूप छान मूर्ती आहे. तुम्ही पण एकदा नक्की या. व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.